मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाल या गावी. या गावी आहे खंडोबाचे एक मंदिर, त्यालाच पालीचा खंडोबा असे म्हटले जाते. या गावात पालाई नावाची एक गवळण खंडोबाची निस्सीम भक्त होती. तिच्याच नावावरून या गावाचे नाव पाली असे पडलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतानाच पालाईची समाधी आहे. मंदिरात असलेल्या ओवऱ्यावरील शिलालेखाद्वारे खंडोबाचे मंदिर शके 1614 मध्ये बांधण्यात आल्याचे आढळते. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग 2 शाळुंका असणारे आहे. त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुसऱ्यावर माळसाचा पितळी मुखवटा आहे. त्यांच्या शेजारीच उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बानाई हिची मूर्ती आहे. शिवकालीन सेनापती धनाजी जाधवाने मुख्य मंदिरासमोरील सभामंडप बांधल्याचा उल्लेख सापडतो. मंदिर बांधकाम कोरीव व दगडी कामाचे असून काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्यांनी मढवलेले आहेत. खंडोबाच्या माळसा कान अवताराचे शिल्प पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असून मंदिर परिसरात 7 दीपमाळा आहे. मंदिरासमोरील दगडी हाताखाली पितळी पत्राचे आवरण असलेला नंदी व हत्ती आहेत. प्रांगणात 3 प्रवेशद्वारे असून दीपमाळेवर 12 कोरीव दिवे आहेत. प्रांगणाबाहेरील जागा दगडी फरसबिंदीची असून त्यात 50 कासवांची कोरीव शिल्प संयम व यशाचे मार्गदर्शक असल्याचे दिसून येते. गाभाऱ्यात मारुती, म्हसोबा, सटवाई तर मंदिराबाहेर ज्योतिबा, विठ्ठल व यमाई यांची मंदिरे आहेत. दगडी गोटी, चाक, नंदी, हत्ती, घोडा, मेंढरांची शिल्प असा पुरातन ठेवा भक्कम दगडी तटबंदीत आहे. शिखरावर अनेक देवदेवतेच्या मूर्ती कोरलेल्या असून त्यावर आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. दरवर्षी पौष महिन्यात खंडोबाची यात्रा भरते. त्यामध्ये खंडोबा व माळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या आनंदाने व भक्तिमय वातावरणात भंडारा खोबऱ्याची उधळण करत संपन्न होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.